2 वेळा पराभव झाला तरी भाजपकडून ऑफर होती असा दावा सुशीलकुमार शिंदेंनी केला आहे। तर प्रणिती शिंदेंना ऑफर होती असं ते म्हणतात। भाजपकडून ही ऑफर आली होती असा दावा काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलेला आहे। काँग्रेस आमच्या रक्तात आहे, आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही असं स्पष्टीकरण सुद्धा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिलं आहे। तर भाजपकडून ऑफर आल्याचा मोठा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदेंनी केला आहे। 2 वेळा पराभव झाला तरी भाजपकडून आम्हाला ऑफर होती, मला आणि प्रणिती शिंदे यांना भाजपकडून ऑफर होती असा एक गौप्यस्फोट त्यांनी केला। मला सगळ्यांना माहिती आहे 2दा पराभव झाला, आता सगळं हे वैभव दाखवण्याचं काम होत आहे। प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये या म्हणतात, आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर वाकरणार? शक्य नाही। आणि प्रणिती तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भानगडीत कधी पण लागली। चांगल्या लोकांसाठी कधीही पक्षाची दारं उघडी असतात। आम्ही सुद्धा अनेकांना ऑफर देत असतो, या आपण सर्व मिळून या महाराष्ट्राचा विकास करू। आणि असं बोलणं काही लोकांना जर गैर वाटत असेल, स्वतःच्या दुकानदारीला कुठेतरी ब्रेक लागतो की काय अशी शंका असेल, तर त्याबद्दलचं तो त्यांचा विचार आहे। परंतु या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सर्वांचा सहभाग असावा ही त्यामागची भूमिका आहे। सक्षम उमेदवार आहे, स्वतः प्रणिती पण आणि सुशीलकुमार शिंदे साहेब पण। लोक किती राहिलेली आहे, ओरिजिनल तर आहेच नाही। आमच्याच लोकांना काहीतरी आरडाओरडा करत असतात आणि घेऊन जात असतात। पण सुशीलकुमार साहेब आणि प्रणितीताई शिंदे पण मला नाही वाटत काँग्रेससोबतच राहतील आणि कुठे जाणार नाही असं काही मला काही वाटत नाही। तर काही डाऊट घ्यायचा काही विषय नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।